मध्ये चांगले युवा खेळाडू आहेत, तो खेळ मात्र अतिशय उच्च दर्जाचा खेळण्याचा पाहायला मिळतोय तो सामन्याद्वारे। पुढच्या चेंडूला मात्र इथे फटका नक्कीच हवेत राहिला आहे आणि क्षेत्ररक्षकाने अचूकतेने झेल घेताना पहिली सफलता अखेर इथे मिळते। फोडली म्हणावं गेलं ती मात्र धावा होत असताना विकेटची, कारण विकेट पहिली मिळवली नुकतीच आणि हर्षल सारखा फलंदाज या सामन्यात लवकर बाद झालाय। मागच्या सामन्यात त्यांची कामगिरी अतिशय सुरेख उठावदार कामगिरी पाहिली होती, पण परंतु आपल्या सगळ्यासाठी जे महत्त्वपूर्ण योगदान त्यांनी दिलं, आपल्या सगळ्यासाठी जी पार्टनरशिप रचली ती देखील तेवढीच महत्त्वाची आहे। भले त्यांच्या धावा जरी कमी असल्या तरी संघासाठी एक चांगल्यापैकी त्यांनी बराच वेळ थांबून राहिले मैदानातून आणि एक चांगली सलामी मिळाली, त्यामुळेच तर असा पहिला फलंदाज माघारी परतला आणि 5 इथे मात्र पण पाहतोय की एकत्रित या विकेटने पहिला फलंदाज बाद झालाय। एक गडी बाद, धावसंख्या 28 वर पहिली विकेटची सुरुवात झाली किंवा पहिला इथे मात्र पार्टनरशिप तुटली गेली, तर त्याचं अर्धवट काम पूर्ण करण्यासाठी भाविक जात आहेत मैदानात। जो मागच्या सामन्यातला सामनावीर खेळाडू ठरला होता, मॅन ऑफ द मॅच ठरला होता आणि या संघाचा एक मुख्य खेळाडू म्हणून त्यांच्याकडे पाहिलं होतं, एक युवा अष्टपैलू खेळाडू आहे। बघूया त्यांच्यावर जबाबदारी येते, ही जी पोकळी निर्माण झाली थोडीशी का होईना, हा फलंदाज बाद झाल्यानंतर ती जागा भरून काढण्याची जबाबदारी आपल्या खांद्यावर घ्यावी लागेल आणि सुरुवात करतायत आपल्या फलंदाजाला। परंतु या षटकातील चांगला मारा आपण सध्या पाहतोय। हो, लाईन खूप चांगली, यावर फलंदाज बाद, या आल्या पावले माघारी परतवलाय। लगातार 2 चेंडूवर 2 गडी बाद करून खरोखर खलबली मचावली इथे आहे ती या युवा गोलंदाजाने कौतुक करावं लागेल ते गौरांग यांच्या, कारण कुठल्याही प्रकारच्या मनात भीती न बाळगता ज्या पद्धतीने सुरुवात केली होती या षटकाला ती खूप अतिशय प्रभावनीय उल्लेखनीय, कारण 2 गडी लगातार त्यांनी बाद करून हॅट्रिकवर आता त्यांची संधी आहे। परंतु आल्या पावले माघारी परतले तिथे, ज्यांचं आम्ही कौतुक इथे करतो की मागच्या सामन्यातला सामनावीर होता भाविक। तर कधी कधी असं घडतं क्रिकेटमध्ये, आपण सातत्य ठेवू शकत नाही, प्रत्येक सामन्यात तीच कामगिरी होईल असं शक्य नसतं। अशा वेळेस मात्र त्यांना मैदान सोडावं लागते, परंतु आता हॅट्रिकवर आहेत। बघूयात गौरांग हॅट्रिक होईल का या स्पर्धेतून विकेटची। तर आतापर्यंत 2 फलंदाज लगातार बाद झाले, धावसंख्या 28 वर स्थिरावताना 2 बाद 28, 4 षटकांचा सामना असल्याकडे सध्या आपण तिसरं षटक जे प्रगतीपथावर पाहतोय आणि त्यातील मात्र हॅट्रिकचा चेंडू, चौथा चेंडू, यायचा चेंडू हवेत आहे। बघूया संधी आहे इथे झेल घेण्याची आणि अखेर मात्र हॅट्रिक पूर्ण होते ती गौरांग यांची अतिशय सुरेख कामगिरी, लाजबाब, त्याला तोड नसेल एका गोलंदाजाकडून अशा प्रकारचं काम होतं आणि ते काम करत असताना मात्र ओळीने 3 गडी बाद करून त्यांनी खरोखरच आजच्या दिवसातली हॅट्रिक पूर्ण केली आहे विकेटची आणि संघाला पुन्हा एकदा मैदानात परत आणलं असं म्हणावं गेलं, सामन्यामध्ये परतवलं आहे। कारण सुरुवातीला आपण पाहिलं असेल की 2 षटकामध्ये चांगल्या धावा आल्या होत्या, अशा वेळी ह्या धावसंख्या अजून वाढेल असं वाटत